मुख्यमंत्री अजितदादा आहेत। हे सगळं घडतंय 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते। उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहित नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे। म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मौसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीने ती जमीन मूळ मालकाच्या नावाने करावी। केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत। महार वतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। त्या 40 कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, बिना टेंडरनी। हे काय सुरू आहे राज्यात? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।